नमस्कार, मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत मस्त खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक अशी मेथी बटाटा पुरी कशी बनवायची। एकदम सोपी रेसिपी आहे। 15 मिनिटात या पुऱ्या तयार होतात। त्याचबरोबर अगदी 7 ते 8 दिवस या टिकतात। मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, मधल्या वेळेत खाण्यासाठी, प्रवासासाठी अगदी पौष्टिक आणि उपयुक्त अशी रेसिपी आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मेथी बटाटा पुरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला छोटंसं वाटण करायचं आहे। त्यासाठी इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। हे आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपलं वाटण तयार आहे। आता मी इथे घेतेय 2 वाट्या गव्हाचं पीठ, पाव वाटी ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ तुमच्या घरात जे कुठलं असेल ते घ्यायचंय आणि पाव वाटी इथे आपल्याला बेसन पीठ घ्यायचंय। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे 1 वाटी भरून बारीक चिरलेली मेथी, स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे। सोबतच घालतीये वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर। एक मोठ्या आकाराचा बटाटा इथे मी अशा पद्धतीने किसून घालतीये। बटाटा छान उकडून घेतलाय। बटाटा मोठा आहे म्हणून मी एकच घातलाय। मध्यम आकाराचे 2 बटाटे आपल्याला इथे वापरायचे आहेत। यानंतर यामध्ये घालूया 3 ते 4 चमचे पांढरे तीळ। तिळामुळे पुऱ्यांना छान खमंगपणा येतो। थोडासा ओवा हातावर थोडासा क्रश करून घालायचा आहे। त्याचबरोबर आपण जे वाटण वाटलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। लसूण आणि हिरवी मिरची, अर्धा चमचा हळद। या ठिकाणी तुम्हाला थोडंसं लाल तिखट घालायचं असेल तर लाल तिखट देखील वापरू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे जिन्नस छान मिक्स करून झालेत। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कडकडीत गरम तेलाचं मोहन। तर इथं मी तेलाच्या किटलीत जी पळी असते त्या पळीनं 2 पळ्या तेल कडकडीत गरम करून घेतलंय आणि त्याचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता हे मोहन सगळ्या पिठाला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पुरीला छान खुसखुशीतपणा येतो। तर अशा पद्धतीनं इथं मी तेलाचं मोहन चांगलं संपूर्ण पिठाला चोळून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून चपातीला ज्या पद्धतीनं पीठ भिजवतो तसंच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। हे पुऱ्यांचं पीठ भिजवताना आपल्याला लागेल असं थोडं थोडं पाणी वापरायचं, कारण बटाटा आपण उकडलेला घेतलेला आहे। त्याचबरोबर मेथी आणि कोथिंबीरीमध्येही ओलसरपणा असतो। तर इथं बघा अशा पद्धतीनं मी छान घट्ट असं हे पीठ भिजवून घेतलंय। आता वरून थोडंसं तेल लावलंय मी आणि हे एक 10 मिनिटं आपल्याला असं झाकून बाजूला ठेवून द्यायचंय। 10 मिनिटं पुऱ्यांचं पीठ चांगलं भिजलंय। आता लगेचच आपल्याला पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत। त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलंय। या पिठामधला आपल्याला छोटा पुरीच्या आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे। व्यवस्थित हातावर गोलाकार करायचा आणि याला थोडंसं तेल किंवा तूप लावून किंवा तुम्हाला हवं असेल तर पीठ लावून देखील याची छोटीशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। जास्त जाडही नाही करायची आणि जास्त पातळही नाही, छान खुसखुशीत पुरी झाली पाहिजे। त्यामुळे शक्यतो ती आपल्याला मध्यम जाडीचीच ठेवायची आहे। तर अशा पद्धतीनं तेल लावून मी ही पुरी लाटून घेत आहे। पुरी लाटून झाली आहे, तेल चांगलं गरम झालंय। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर ही पुरी मस्त अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। पुरी फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, म्हणजे छान खुसखुशीत अशा आपल्या पुऱ्या तयार होतात। आता आलटून पालटून दोन्ही बाजूने आपल्याला ही पुरी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। पुरी फ्राय करताना हलक्याशा सोनेरी रंगावर फ्राय करायच्या। तर बघा मस्त अशी टम्म आपली पुरी फुगलेली आहे। छान रंग आलाय, काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर इथं बघा मस्त माझ्या 5-6 पुऱ्या बनवून झालेल्या आहेत। अगदी छान टम्म फुगलेल्या आहेत। त्याचबरोबर त्या अशाच टम्म फुगलेल्या बराच वेळ राहतात। अजिबात तेलकट झालेल्या नाहीयेत, मस्त खुसखुशीत झाल्यात आणि झटपट ही रेसिपी तयार होते। तर या पद्धतीनं ही मेथी बटाटा पुरी नक्की बनवून बघा, मुलांना आवडेल। प्रवासातही तुम्ही या नेऊ शकता, कारण 4-5 दिवस या आरामात टिकतात।
मस्त खुसखुशीत झाल्यात. तर या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली आहे तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.